बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने प्रचार सभा, आरोप प्रत्यारोप याने बिहारचं राजकीय मैदान तापू लागलं आहे. मात्र बिहारमध्ये सध्या महाराष्ट्र पॅटर्नची चर्चा आहे. नाही, बिहारमध्ये अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली नाही. मग बिहारमधील हा महाराष्ट्र पॅटर्न नक्की काय आहे आणि या पॅटर्नमुळे नितीश कुमार नाराज आहेत अशी चर्चा आहे. त्याचबरोबर नितीश बाबूंच्या राजकीय इतिहासामुळे भाजपला त्यांची नाराजी परवडेल का, या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच एनडीएत जागा वाटपासोबतच मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला आहे. तर एनडीएने बिहारमध्ये विजय मिळवला तर त्यांचा मुख्यमंत्री कोण असणार आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. हाच प्रश्न केंद्रीय मंत्री अमित शहा यांना विचारला गेला. त्यावर त्यांनी, मी कोणाला मुख्यमंत्री बनवणारा कोण आहे, इतक्या पक्षाची युती आहे, निवडणुकीनंतर जेव्हा आम्ही बसू आमदारांचे गटनेते बसतील व त्यांचा नेता ठरवतील. सध्या आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत आहे आणि आमच्या निवडणुकीचे नेतृत्व नितीश कुमार करत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर जर भाजपचे आमदार अधिक आले तरीही नितीश कुमार मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला गेला, त्यावर आमचे आमदार आजही जास्त आहेत तरीही नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत अशी आठवण त्यांनी करून दिली. आणि याचमुळे बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्नची चर्चा आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत महायुती केली. त्यावेळी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते व 2024च्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या. निवडणूक काळात भाजपने मुख्यमंत्री पदाबाबत ठोस भाष्य केलं नव्हतं, परंतु निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा होत्या. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद न देता भाजपने हे पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. विशेष म्हणजे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून महाविकास आघाडीची सत्ता उलथवून लावली आणि भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यावेळी देखील एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा भाजपचे संख्याबळ जास्त होते, तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं. मात्र 2024 मध्ये कमी जागा असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. मात्र भाजप नितीश कुमार यांना नाराज करेल का हा प्रश्न आहे. आणि याचं कारण म्हणजे केंद्रातील सत्तेतील संख्याबळ व त्याचबरोबर नितीश कुमार यांचा राजकीय इतिहास. सध्या केंद्रात भाजप प्रणित एनडीएचे सरकार आहे. एनडीएच्या खासदारांचा आकडा हा 292 आहे. त्यात लोकसभेत भाजपचे 240, चंद्राबाबूंच्या टीडीपीचे 16, तर नितीश बाबूंच्या जेडीयूचे 12 आणि एकनाथ शिंदे यांचे 7 अशा या प्रमुख पक्षाचे खासदार आहेत. तर केंद्रातील सत्तेसाठी 272 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांना नाराज करेल का हा प्रश्न आहे. आणि भाजपसमोर ही भीती घालण्यासाठी नितीश बाबूंचा राजकीय इतिहास कारणीभूत आहे. नितीश कुमार यांनी आतापर्यंत 9 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र या काळात नितीश यांनी कधी भाजपशी तर कधी ज्यांच्या विरोधात आता लढत आहेत त्या आरजेडी सोबत युती करत मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जी इंडिया आघाडी स्थापन झाली होती ती इंडिया आघाडी प्रस्थापित करण्याची सुरुवात ही नितीश कुमार यांनीच केली होती. मात्र शेवटी नितीश बाबू हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजप सोबत गेले. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांना नाराज करेल का हा प्रश्न आहे. 2024ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली गेली. मात्र सत्ता येताच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे बिहारमध्ये देखील भाजपची व जेडीयूची सत्ता आली तर भाजप नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवेल का हे आगामी काळात दिसून येईल. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.